हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. झालं का तुमचं सगळ्यांचं चहा पाणी वगैरे? तब्येत माझी खूप बिघडली, सगळंच अंग दुखतंय बघा. असं मान पण झोपेत ही झाली होती वाटतं, अवघडली होती मान झोपेत. आणि असं एकदम अशक्तपणे एवढा आला आहे. आजपासून शाळा आहे माझ्या मोठ्या मुलाची, पण म्हटलं आज शाळेत पण पाठवणार नाही, कारण की चालायची ताकदच नाही माझ्यामध्ये. एवढी तब्येत बिघडली माझी, डोकं दुखते. आणि आज उपवास पण आहे, गुरुवार. आणि एवढं डोकं दुखते ना, काय विचारायचं नाही. झोप पण लागणार, ते डोकं दुखतं त्याच्याने. हा झोपला इकडं, झोपेला हातरुणं पण नाही काढली बघा. सर्दी झाली आहे, अशक्तपणा जाम आहे बघा, जाम अशक्तपणा आहे. एक तर सगळे डोक्यात विचार तर विचार, आणि हे आजार अजून. आता बघा, तुम्ही म्हणता ना सगळं खोटं. आता मी आजारी असले तरी मला उठून करणं भाग आहे. माणसात तुम्हाला माहिती आहे, माणूस एकदा आजारी पडला ना, उठायची पण ताकद नसते. तर माझ्या नशिबात पण नाही की असे झोपून राहण्याचे म्हणतात, कारण की तो लेकर आहेत. हा तर राहील, पण ही राहील का? हिला पण लागलेलं आहे बघा. ही राहील का? ही बाळगलं, हिला लागणार आहे. सकाळ उठल्या उठल्या मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली, मम्मा खाऊ दे. तिला काय सांगू सांगा. हो का? एवढ्याशा लेकराला पण लागलं आहे, ते पण वाईट वाटतं. तरी पण ते आपलं खेळतं आहे माझं लेकरं उठून, आहे की नाही? हिच्यामध्ये जीव आहे मला, त्याच्यावर पण आहे, मुलावरती पण. म्हणजे तो काय आहे, समोरात राहिलो माझ्या. पण हा लेकरू माझा कधी भुरकन उडून जाईल, कधी मोठं होईल, शिकल आणि भुरकन उडून जाईल, काढणार नाही. लेकीची माया वेगळी असते, है की नाही? माझी लेक ती लेक आहे. मला तिला अजून भरपूर वेळ आहे बरं का. तुम्हाला आत्तापासून टेन्शन तिचं की माझी लेक शिक्षण करून पटकन मोठी होईल, शिकल आणि पटकन भुरकन कधी उडवून जाईल, काढणार नाही. म्हणता 2 वर्ष गेले. आता फेब्रुवारी महिन्यात तिला 2 वर्ष होतील पूर्ण. म्हणजे बघा कसं असतं ना माणसाचं. आता हिथं आहे, उद्या तिथं असणार. मला भरपूर वाटते हो, मला खूप वाटते की माझ्या मुलांची भरपूर हौस पूर्ण करावी, त्यांच्यासाठी भरपूर काय काय करावं. पण काय करू, मजबुरी काय झाली माझी. 2 लेकरं आहेत, मी कमवायला जाऊ शकत नाही. ते पण केलं असतं, कमवलं पण असतं. पण शिक्षणाचं अवघड. शाळेत सोडायचं, आणायचं, हायवेने जायचं. आत्ताच्या कंडिशनमध्ये एकट्याला सोडण्यासारखं नाही. ह्याला सोडायला जायचं, आणि 10 वाजता म्हणजे 10 वाजता क्लास जातो, तो येतच नाही घरी. 10ला क्लास गेला की तिथून शाळेत जातो 12 वाजता, आणि डायरेक्ट 6 वाजता घरी येतो. कसं करायचं सांगा मला. 12 वाजता त्याला शाळेत सोडायला येईल की मी 12:30 पावणे 1 वाजता घरी येते. बाहेरचं काम होणारच नाही ना मला. आणि परत प्लस कसं आहे, हिला पण घरी कोणतरी घ्यायला पाहिजे होतं. हिला जर कुठं ठेवायची तर गावा ठिकाणी कोण काही घेत नाही पाळणा घरात, कारण की प्रत्येकाच्या घरी सांभाळणारे असतात, पाळणा घरात कोण ठेवत नाही. शहरा ठिकाणी तसे कसे जॉबला वगैरे जातात, म्हणून ते पाळणा घर डे केअरमध्ये ठेवत असतात. सांभाळायचे पण तिला तेवढे पैसे द्यायला लागतात, असं आहे. माझा विचार आहे, पुण्याला गेली तर मग पाळणा घरचं बोर्ड लावायचं. 2-3 मुलं सांभाळली तरी पण भरपूर आहे. एका मुलाचे 5-5 हजार रुपये आहेत, घ्यायचे. जास्त आहेत पण आपण 5 तरी घ्यायचे. 4-5 मुलं सांभाळली तरी भरपूर झालं. बघूया आता कसं काय होतं ते रूमचं बघायला लागेल. आणि कामाचं म्हणलं ना, तुम्हाला सांगू मित्रांनो,
तुम्ही तर फॅमिली आहे, तुमच्यावर काय लपवायचं. कामाचं म्हटलं, कामाचं मी काम करायला काय नाही, कुठलाही मागं पुढं काम करत नाही. पण माझी ऑपरेशन आहेत, शिजर आहेत 2 ऑपरेशन, 4-5 ऑपरेशन झाली आहेत माझी. ते कुणाला खरं वाटणार नाही. ते लोक काय म्हणतात, खोटं सांगते. खोटं सांगून मला कोण देणार नाही. खोटं सांगितलं तर तुम्ही माझ्या घरी आणून देणार आहे का कोण? नाही ना. आणि एवढं जर खोटं सांगितलं असतं ना, तर माझं स्कॅनर विनर टाकलं असतं, एवढ्या ह्याच्यावर पैसे टाका, तेवढ्या ह्याच्यावर पैसे टाका, मला होतं का? खोटं सांगून काहीच मिळत नसतं, लक्षात ठेवा. सगळं काय सांगते ना, खरं सांगते. खोटं कशाला सांगू? ऑपरेशन झालेले आहे 2-3 माझी. तर शिजर तर 2 झालेले आहेत. त्याचं काय हे पूर्ण मेल्यासारखं आहेत शिजर पण. ऑपरेशन आहेत माझे 2-3 पिशवीत गाठी झालेल्या आहेत. तो एक ऑपरेशन झालेलं आहे, ॲबॉर्शन झालेलं आहे, कावीळ झाली होती ब्लडमध्ये, ती काय जगणार नव्हती. माझे रिपोर्ट पण आहेत कावीळचे, सगळे रिपोर्ट आहेत माझे आणि माझ्या मुलाच्या आजाराचे. एवढ्या मोठे पिशवी तिकडं त्याच्या पप्पाकडे पण भरली, इकडे माझ्याकडे एक बॅग भरलेली ठेवून. कावीळ झाली होती. मूलबंदीचं ऑपरेशन केलं, मुलांचं ऑपरेशन केलं आहे, बरेच काय झालं आहे, टायफॉइड वगैरे सगळ्या ह्याच्यातनं वाचलेली आहे मी. 2दा तर मरणाच्या दरवाजात परत आले. डॉक्टरांनी त्या अपेक्षा सोडली होती की नाही जगू शकणार म्हणून, तू कशी काय जगली ते सांगितले मागच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. ह्याला पण हा मुलगा जन्मला 1 दिवस म्हणजे 1 दिवस होता ना, तेव्हापासून 1 दिवसाचा होता तेव्हापासून माझा शिजर झालेला ह्या हॉस्पिटलला, आणि मी ह्या हॉस्पिटलला डिलेवरीमध्ये, आणि हा स्टार हॉस्पिटलला होता पुण्याला. स्टार हॉस्पिटल तरी माहिती असेल तुम्हाला, इथे स्टार हॉस्पिटलला होता तो 2-3 दिवस ICUमध्ये. का त्याला कावीळ झाली होती. कावीळ झाली आणि परत पण सांगितलं, चेक केलं आम्ही, तर सांगितलं बालदमा पण आहे त्याला. म्हणजे 1 दिवसाचा होता तेव्हापासून त्याला बालदमा सांगितलं. 1 दिवसाचा होता तेव्हापासून बालदमा आणि कावीळ सांगितलेली. त्याला कावीळ झालेले ICUमध्ये कुठंच घेत नव्हते. ते भरपूर ठिकाणी DY पाटील, ICM BCM सगळ्यापासून फिरवली. पण त्यांनी सांगितलं तिथं डिलेवरी आहे ना, झाली ना तिथंच तुम्ही हे करा. पण तिथं काय सोयी नव्हत्या. आता सोयी झाल्या, आता मोठा दवाखाना झाला आहे. तेव्हा तो जुना दवाखाना होता तिथं पुण्यातला नगरपालिकेचा. मग स्टार हॉस्पिटलला नेलेलं. तेव्हा पैसे पण नव्हते आमच्याकडे एवढे. स्टार हॉस्पिटल, मोठा स्टार हॉस्पिटल आहे तो बरं का. नुसतं 2 दिवसाचेच आमचे 20,000 रुपये घेतले होते, 2 दिवसाचे. आणि कावीळचं झालं बरं तेव्हापासून. नंतर मग थोड्या दिवसांनी महिन्याभराचं होईपर्यंत नुसतं त्यांनी त्रास दिला मला. बालदमा सारखा आजारी असायचं. आम्ही 1 दिवस मी घरी नसायची बघा मित्रांनो. महिन्याचे 2 दिवस घरी, तर बाकीचे सगळे दिवस दवाखान्यात. 8-8, 15-15 दिवस दवाखान्यात असायची मी. ॲडमिट असायचा तो. सलाईन वगैरे लावलेली त्याला. काय करायचं, ऑक्सिजन सलाईन. दमानं त्याला बालदमानं श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायचा. जसं वातावरण चेंज व्हायचं तसं त्याला त्रास व्हायचा. असे डॉक्टर भरपूर केले. लॉकडाऊन आला, लॉकडाऊनमध्ये तर भरपूर त्याला त्रास झाला, भरपूर. सत्य. 1 दिवस अशी खांब्याला घेऊन बसले होते मी, म्हणजे काहीच करत नव्हतो. हा नाही हो नाही काय, पूर्ण त्याचे ठोके हृदयाचे बंद झाले होते. त्याच्या पप्पाला फोन केला, कामावरती होतं, आल्याने घेऊन गेलं तर डॉक्टरने सांगितलं पूर्ण ठोके बंद झाले होते. थोडा वेळ नसताना तर संपला असता. भरपूर वेळा त्याला वाचवलं मी. नंतर मग स्पेशलिस्ट होतं, शशांक कदम म्हणून डॉक्टर होता स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे नेले. त्यांनी नुसतं 1,000 रुपये फी घ्यायचा. हात लावायचा नाही, कोरोनामध्ये हात नाही लावायचा, फक्त 1,000 रुपये फी घ्यायचा. औषधं द्यायची. 10,000ची औषध दिलेली टायमाला त्यांनी लिहून. ते पंप मोठे असतात, ते असे पंप वडायचे. परत ते मोठे असे पंप होते पायपासारखे, ते पंप टाकायचे, खेचायचे. छोटा होता ना तो. आणि बाकीचे औषध 10,000 रुपये टायमाला. 10,000 रुपये आम्ही घालायचो. एवढा तर पैसा पाण्यासारखा. माझे एवढे दागिने होते ना, तुम्हाला सांगते, भरपूर दागिने होते. म्हणजे मी जॉब करत होते, हा नव्हता ना, मी जॉब करत होते. मी BC लावायची. तर 2 नाही 3 मंगळसूत्र केलेले छोटे, माझ्या छोट्या गळ्यातले मिनी गंठण ते होते.
अंगठी होती, इथले कानातले 3-4 जोड होते, वरच्या वेळ होत्या, बरोबर म्हणजे बरेच कानातले होते, पान केले होते मी ह्याला, बाली बिली सगळ्या केल्या होत्या. तेवढे सगळे दागिने मी हे केले याच्यासाठी, म्हणजे पैसे आता सगळं एवढं सारखं आजारी असेल तर कुठला पैसे आणायचे. मग एक दागिना विकायला लागली मी. ठेवून तर काय पैसे भेटत नव्हते जास्त, सोडवायचं कधी. म्हणून एक दागिना विकला आणि त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. तरी पण काय त्याला बरं वाटतं ना. लॉकडाऊन 2 वर्ष चालूच होता. इकडं नाही तिकडं फिरव. मग अशीच एकदाच फिरत होते मी कशासाठी, रूम बघत होते काय बघत माहीत नाही. तिथे मला होमिओपॅथिक डॉक्टर सापडला. त्याला तिथे लिहिलं होतं, बोर्ड पूर्ण वाचलं मी. मग त्या डॉक्टरांना सांगितलं सगळं. मग ते मला म्हणले, बाळा नीट बस, फाईल घेऊन या. मग ह्याच्या सगळ्या फाईल दाखवल्या त्याने, कॅम्प्युटरमध्ये फिट केल्या. नुसतं फाईल ही करायसाठी सगळं नाव मी कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करण्यासाठी त्याने 1200-1300 रुपये घेतले. नंतर मग ट्रीटमेंट चालू केली. दर महिना 1000 रुपयाची औषधं, एवढ्या डब्या होत्या, साबुदाण्यासारख्या एवढ्या डब्या. दर महिना औषध चालू होते. असे 3 वर्ष औषध चालू केली. नंतर मग मी इकडं आले. तर इकडं आल्यावर त्याला काय औषधं टायमिंग भेटली नाही. बाई गप, टायमिंग टू टायमिंग औषधं भेटली नाही बघा. का त्याच्या बापाचा हलगर्जीपणा सगळा, मुलाच्या आयुष्याचं हे केलं, वाट लावल्यासारखं झालं त्याला. इथं आले तर इथं पण तसंच व्हायला लागला त्रास. तर डॉक्टर मला म्हणाले, जो तिथं जन्मला तिकडचं वातावरण चांगलं आहे पुण्याचं, तिकडंच त्याला वातावरण सूट होईल, इकडचं गावाकडचं वातावरण त्याला सूट करत नाही. पण ऐकायला तयार नाही त्याची आत्या आणि त्याचं बाप, ऐकायला तयार नाही बरं का. मोठे डॉक्टर करू बोलले सगळेजण, असे डॉक्टर करू तसे डॉक्टर, कोणी ह्याला नाही वेळेला. एवढा आजारी पडायचा, एवढं धाप लागायची, एकदम श्वास कोंडायचा. पण त्याची आत्या इथं जवळ होती किंवा त्याचा बाप कोण नव्हते येत. म्हणजे मुलाच्या जीवाची पर्वा नाही, पण तुम्ही इथं राहा. तुम्ही बोलता ना, मुलाच्या जीवाची स्वतःच्या पर्वा नाही. बाबा एखादा विचार करतो जिथं मुलाला बरं वाटेल तिथंच ठेवावं म्हणून. आता बहिणीला कसं स्वतःच्या इकडचं गरमीत नाही, इकडचं वातावरण सूट करत नाही, तिकडचं वरचं वातावरण सूट करतो. हा तो लहान लेकरू आहे, दमा आहे त्यांना. दमा म्हणजे काय साधी गोष्ट आहे का, बालदमा म्हणजे. हां, मला विचार. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, आपली मजबुरी आहे, छोटी मुलगी आहे आपली, म्हणून गप्प बसायचं माघारपणे घेतलं. आणि त्याला 2000ची मशीन घेतली वाफेची. तुम्हाला मध्ये पण दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितल्यात काय माहीत नाही. तर हाय माझ्या कपाडात 2000ची मशीन घेतली मी त्याला वाफ द्यायसाठी. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये नसेल तर मोठ्या व्हिडिओमध्ये असू शकते बघा. हाय, मग वाफ देताना व्हिडिओ. वाफेची मशीन आणली मी. कुणाला त्रास आहे सांगा बरं मुलांचा. एक तर हा लेकरू माझा तर आजाराचा त्रास, याचं ह्याचं. मध्ये तर मी 2 महिन्यापूर्वी मी तर उठायची, म्हणजे मला वाटलं की मी अर्धांगी गेलं, काय झालं काय कळलं मला उठायची. मी जागेवर उठत नव्हती सकाळी. डॉक्टर 7 वाजता घरी आले होते माझ्या. मुलाला सांगितलं, मुलगा माझा गेला घरमालक गेले ते डॉक्टर राहतात चिपळूणकर, त्यांचं स्वतःचं झालं. त्यांना बोलवून आणलं आणि त्याने इंजेक्शन वगैरे दिले मला. डबा मला खायला पोरं पण माझे उपाशी पाणी. तर बाजूच्या वहिनी आहेत त्याने डबे दिले ना. कोण करणार सांगा बरं, एक दिवस कोणतरी करेल, कोण करेल. आणि आज ह्याच्याबरोबर ह्यानं जर ठेवलं नसते आम्हाला त्यांच्याबरोबर, तर उद्या त्याला दुखलं तरी मी आहे, मला दुखलं तरी तो आहे. हां, माझं दुखलं तरी लेकरांना बघितलं नसतं, त्याचं दुखलं तरी मी लेकरांना बघितलं असतं. हां, आणि काय पोरग्याला म्हणतो माझ्या या मोठ्या मुलाला, तुम्हाला बघू नको, मला नाही बघितलं तरी चालेल, मला म्युन्सिपाल्टीची गाडी येऊन घेऊन जाईल म्हणून मेल्यावर. हे त्याचं बोलणं. हां, अरे म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन घ्यायला म्युन्सिपाल्टीने कोणाचाच अधिकार चालत नाही. मुलगा आहे, बायको आहे, मुलगा आहे म्हटल्यावरती जोपर्यंत मुलगा आहे ना तोपर्यंत म्युन्सिपाल्टीवाले पण हात लावत नाहीत, अधिकार नाही. मुलग्याने एक शब्द टाकला तरी म्युन्सिपाल्टीवाले पण शांत बसते. हे बोलण्याची पद्धत नाही एवढ्याशा लेकराला. हां, काय त्याचे शब्द, सगळं जुनाट विचार, सगळा जुनाट. हां, तसं म्युन्सिपाल्टीवरून येऊन तसे गाड्या नेत नसतात. तर चला, मला पण डोकं दुखते जाम.
भेटू आपण नंतरच्या परत ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा, सगळ्यांनी सपोर्ट करा.